गेल्या व्हिडिओवर एकाने खूप महत्त्वाची कमेंट केली होती की अधिकाऱ्यांच्या तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. बरोबर. म्हणजे आपण चपला झिजवून तहसील कार्यालयात फेऱ्या मारतो, पण कागदपत्रे पुढे सरकत नाहीत. आता प्रेक्षकांनी कल्पना करा, एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या 7-12 उताळ्यावर जाणीवपूर्वक चुकीची नोंद केली जाते. तो न्याय मागण्यासाठी अधिकाऱ्याची तक्रार करतो, पण चौकशीसाठी जो वरिष्ठ अधिकारी गावात येतो तो त्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा जुना मित्र निघतो. अगदी हेच होतं. रात्री गावातल्याच एखाद्या हॉटेलवर पार्टी होते, तिथेच सेटलमेंट होते आणि दुसऱ्या दिवशी तुमची तक्रारीची फाईल थेट कचऱ्याच्या डब्यात जाते. हो ना. हा हॉटेल सेटलमेंटचा अनुभव कधी ना कधी अनेक जणांनी ऐकला असेल किंवा पाहिला असेल. पण आज आपण ज्या शासन निर्णयावर सविस्तर चर्चा करणार आहोत तो या भ्रष्ट साखळीचा आणि एकाधिकारशाहीचा कायमचा अंत करणार आहे. होय, अगदी अचूक बोललात. आणि म्हणूनच हा 4 डिसेंबर 2025चा शासन निर्णय सामान्य माणसासाठी एक अत्यंत धारदार आणि मोठं हत्यार आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा महसूल यंत्रणेवरील उडालेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शासनाने आता एक अतिशय ठोस पाऊल उचलले आहे. अच्छा, म्हणजे नक्की काय केलंय? त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात थेट विभागीय आयुक्त कार्यालयांच्या स्तरावर एकूण 7 दक्षता पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 दक्षता पथके? हो, 7 पथके. आता तुम्ही म्हणाल की यात नवीन काय? समित्या तर आधी होत्या. पण माझ्या अनुभवानुसार ही पथके म्हणजे केवळ नावापुरती किंवा कागदी घोडे नाचवणारी समिती नसून ती थेट कारवाई करणारी आणि अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळणारी अत्यंत प्रभावी यंत्रणा असणार आहे. पण एक प्रश्न आहे, म्हणजे हा प्रश्न पडणं खूप नैसर्गिक आहे. हे दक्षता पथक म्हणजे नेमकं कोण असणार आहे? महत्वाचा प्रश्न आहे. कारण साधे कर्मचारी की मोठे अधिकारी, माझा सुरुवातीला असा समज होता की हे पथक म्हणजे पुन्हा तेच जुने एकाच कार्यालयात बसणारे अधिकारी असतील जे एकमेकांना पाठीशी घालतात. बरोबर, तसं वाटणं साहजिक आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की चौकशीसाठी जे लोक येतात ते स्थानिक अधिकाऱ्यांच्याच ओळखीचे असतात, त्यामुळे कारवाई शून्य. सविस्तर बघूया. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या दक्षता पथकाची रचना शासनाने अतिशय विचारपूर्वक आणि एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केली आहे. या पथकाचे प्रमुख हे साधेसुधे अधिकारी नसून थेट अपर आयुक्त महसूल दर्जाचे वरिष्ठ अधिकारी असतील. बापरे, थेट अपर आयुक्त? हो. त्यांच्या दिमतीला आणि संपूर्ण प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी उपजिल्हाधिकारी महसूल हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. पण खरी गंमत आणि या निर्णयाची ताकद यापुढच्या माहितीत आहे. ती काय? यात नुसते महसूल अधिकारीच नसतील, तर वेगवेगळ्या विभागांचे तज्ज्ञ असतील, जसे की संबंधित विभागातील उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अच्छा, सहजिल्हा निबंधक किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाचे अधिकारी. माफ करा, मध्येच थांबवते. म्हणजे एकाच पथकात वेगवेगळ्या क्षेत्रांचे एक्सपर्ट्स एकत्र असणार. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर जमिनीची मोजणी करताना झालेला घोटाळा असो, नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा असो की स्टॅम्प ड्युटीची म्हणजेच मुद्रांक शुल्काची कोट्यावधीची चोरी असो, प्रत्येक विषयाचा एक तज्ज्ञ या पथकात असणारच. पूर्वी कसं व्हायचं, महसूल अधिकारी म्हणायचा की वाळू उपशाचा तांत्रिक विषय खनिकर्म अधिकाऱ्याचा आहे आणि खनिकर्म अधिकारी म्हणायचा की जमिनीचा विषय महसूलचा आहे. अगदी तेच. एकमेकांकडे बोट दाखवून वेळ काढला जायचा. पण आता सगळेच एकाच पथकात असल्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही. हे खूपच भारी आहे. आणि इथे 2 क्विक फॅक्ट सांगतो. संपूर्ण महाराष्ट्रात अशी एकूण 7 पथके असतील आणि चौकशीच्या वेळी किंवा प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी यापैकी किमान 4 वरिष्ठ अधिकारी एकाच वेळी उपस्थित असणे कायद्याने बंधनकारक आहे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. म्हणजे हे अगदी एखाद्या मोठ्या बँकेच्या लॉकरसारखं किंवा मल्टी सिग्नेचर वॉल्टसारखं आहे. नक्कीच. जसं बँकेचं लॉकर एका चावीने उघडत नाही, त्याला मॅनेजर आणि ग्राहक दोघांच्या चाव्या लागतात, तसंच इथे एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला सेटिंग करायची असेल तर त्याला आता एकाला नाही तर 4 वेगवेगळ्या विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करावं लागेल, जे प्रॅक्टिकली आणि लॉजिकली जवळपास अशक्य आहे. तरीही लोकांचा असा समज असतो की एखादा अधिकारी एकटाच जाईल, तडजोड करेल आणि प्रकरण रफादफा करेल. हाच तो सर्वात मोठा गैरसमज जो या 4 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयाने पूर्णपणे मोडून काढला आहे. अच्छा. हो, यात अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही एका अधिकाऱ्याला एकट्याने जाऊन चौकशी करता येणार नाही. किमान 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. हां,
यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा 4 वेगवेगळ्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकत्र एखाद्या ठिकाणी कारवाईसाठी जातात तेव्हा तिथे कोणतीही तडजोड करणे किंवा प्रकरण दाबणे अशक्य होऊन जाते. बरोबर आहे, कारण एकमेकांवर वॉच राहतो. हो ना? हा एक प्रकारचा अत्यंत कडक अंतर्गत चेक अँड बॅलन्स आहे. एकाने डोळेझाक करायचा प्रयत्न केला तर उरलेले 3 अधिकारी तिथे हजर असतात, ज्यांना स्वतःच्या नोकरीची आणि रेकॉर्डची काळजी असते. त्यामुळे संगणमत होण्याची शक्यता संपुष्टात येते. आपण सर्वजण हे ऐकत आहात. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महसूल शाहीवर अशीच कायदेशीर माहिती तुम्हाला मिळते. अगदी. ठीक आहे, आपण या चर्चेला अजून थोडं पुढे नेऊया. अधिकाऱ्यांची ही मोठी फौज, हे मल्टी सिग्नेचर वॉल्ट कसं काम करतं हे तर आपल्याला समजलं, पण ही पथके नक्की प्रत्यक्ष जमिनीवर काम कसं करतात? त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे? समजा एखाद्या शेतकऱ्याचा सातबारा उतार्यावर एका भावाचं नाव जाणीवपूर्वक डावलून चुकीची नोंद झाली आहे. बरोबर. किंवा गावातल्या नदीपात्रात रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर वाळू आणि गौण खनिज उपसा सुरू आहे, तर हे पथक तिथे कसं पोहोचेल आणि कारवाई कशी करेल? या पथकाचं मुख्य उद्दिष्ट हे महसूल आणि वन विभागातील अत्यंत गंभीर प्रकरणांची मुळापासून चौकशी करणे हेच आहे. जमीन मोजणीमधील फेरफार, गौण खनिज उत्खननातील भ्रष्टाचार, मुद्रांक व नोंदणीमधील गैरव्यवहार आणि सातबारा तसेच इतर भूमी अभिलेख विषयक अत्यंत गंभीर तक्रारी ते हाताळतील. ओके. आता तुम्ही विचारलत की हे काम कसं करतात. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत साखळीबद्ध आणि वेगाने चालणारी आहे. यात कुठलाही गोंधळ नाही. आपण टप्पे बघूया. पहिली स्टेप म्हणजे राज्य शासनाकडून किंवा विभागीय आयुक्तांकडून एखादी गंभीर तक्रार प्राप्त करणे. तक्रार आली की पुढे? दुसरी स्टेप, त्यानंतर हे पथक कार्यालयात बसून कागदपत्रे न मागवता प्रत्यक्ष स्थळ तपासणी करते. म्हणजे थेट ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा घटनास्थळी जातात. म्हणजे जागेवर जाऊन तपासणी. हो. तिसरी स्टेप, तिथे गेल्यावर संबंधित सर्व दस्तऐवज आणि पुरावे गोळा करणे. संगणकीय नोंदी व भौतिक पुरावे ताब्यात घेतले जातात. अच्छा. चौथी स्टेप म्हणजे साक्षीदारांच्या नोंदी घेणे. स्थानिक लोक, तक्रारदार आणि संबंधित साक्षीदारांचे जबाब ऑन कॅमेरा किंवा लेखी स्वरूपात घेतले जातात. आणि शेवटची 5वी स्टेप, प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणे. या सर्व पुराव्यांवर आधारित हा सविस्तर अहवाल दिला जातो. ही अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. पण ऐकायला हे सगळं खूप आदर्श वाटते, पण प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी वेगळी असते ना? म्हणजे कसं? समजा हे 4 मोठे अधिकारी अचानक तहसील कार्यालयात पोहोचले, पण तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी, लिपिकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी जुने कागदपत्र किंवा माहिती दिलीच नाही तर? साहेब, फाईल उंदराने खाल्ली किंवा जुन्या रेकॉर्ड रूममध्ये पाणी शिरलं होतं, तिथे फाईल गहाळ झाली, अशी उत्तरे आपण नेहमीच ऐकतो. कर्मचारी मुद्दाम चुकीची माहिती देतात किंवा वरिष्ठांना अंधारात ठेवतात. अशा वेळी हे दक्षता पथक नुसतं बघत बसणार का? पूर्वीच्या काळात कदाचित ते बघत बसले असते, पण आता नाही. मग आता काय होतं? जर स्थानिक अधिकारी किंवा कार्यालयाने सहकार्य केलं नाही किंवा माहिती लपवण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. बापरे, 1979चे नियम? हो. आणि मला इथे स्पष्ट करू द्या, ही कारवाई खूप कठोर असते. यात नुसती कारणे दाखवा नोटीस देऊन सोडून दिले जात नाही. मग शिक्षा काय असते? या 1979च्या नियमांमधील तरतुदीनुसार कर्मचाऱ्याचे तातडीने निलंबन होऊ शकते, त्यांचे पुढचे प्रमोशन कायमचे थांबू शकते, वेतनवाढ रोखली जाऊ शकते आणि अतिगंभीर प्रकरणात थेट शासकीय सेवेतून बडतर्फ म्हणजे नोकरीवरून काढले जाऊ शकते. बापरे, म्हणजे नोकरीच जाऊ शकते? होय, ज्यामुळे त्यांच्या पेन्शनवरही गदा येते. आणि यात अजून एक मेख आहे बरं का. कोणती? या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे की चौकशीसाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना आवश्यक तो सर्व कर्मचारी वर्ग आणि अभिलेख तातडीने उपलब्ध करून द्यावाच लागेल. अच्छा. जर एखाद्या लिपिकाने फाईल लपवली तर पथक त्या लिपिकाच्या मागे धावणार नाही. पथक थेट त्या कार्यालयाच्या प्रमुखाला म्हणजेच तहसीलदाराला किंवा उपजिल्हाधिकाऱ्याला जबाबदार धरेल. ओहो. आणि त्यांच्यावरच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाईल. हा मुद्दा खरोखरच गेम चेंजर आहे.
म्हणजे याचा अर्थ असा की आता स्वतःची नोकरी आणि पेन्शन वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकारीच आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ती गहाळ झालेली फाईल कोणत्याही परिस्थितीत शोधून काढायला लावतील. अगदी बरोबर ओळखलं. यामुळे स्थानिक पातळीवरील कोणतीही लपवाछवी आता चालणार नाही, कारण आता एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागू शकते. बरोबर. आणि म्हणूनच हा निर्णय एवढा महत्वाचा आहे. अधिकारी आणि कर्मचारी हे कसे चूक करतात आणि ती दुरुस्त कशी करायची याची ही अचूक पद्धत आहे. पण साहेब, इथे आणखी एक गैरसमज आहे जो मला तुम्हाला विचारायचा आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. हो ना. लोकांचा असा गैरसमज असतो की अशा चौकशा वर्षानुवर्ष चालतात. फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाण्यातच माणसाचं अर्ध आयुष्य निघून जातं आणि तक्रारदार शेवटी थकून जातो. त्यामुळे सामान्य माणसाला वाटतं की या दक्षता पथकाचा अहवाल यायलाही 5-10 वर्ष लागतील, तोपर्यंत ज्याने वाळू चोरायची तो चोरून मोकळा होईल. हा सुद्धा एक खूप मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज इथे दूर करायला हवा. बरं, या नवीन प्रणालीमध्ये आणि विशेषतः 4 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक बदल कोणता असेल तर ती आहे कालमर्यादा. कालमर्यादा. हो, शासनाने वेळकाढूपणाला पूर्णपणे लगाम लावला आहे. शासन निर्णयानुसार अत्यंत गंभीर प्रकरणात या दक्षता पथकाला अवघ्या 15 दिवसात आपला प्राथमिक अहवाल देणं बंधनकारक आहे. पण एक मिनिटं थांबा. हां. कागदावर 15 दिवस ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का? का नाही? कारण आपण मगाशी बोललो की या पथकात अप्पर आयुक्त, उपजिल्हाधिकारी, खनिकर्माधिकारी असे 4 मोठे अधिकारी असतात. एका अधिकाऱ्याकडे अनेकदा 2-2 जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार असतो. हे 4 मोठे अधिकारी स्वतःचे दौरे सोडून एकाच वेळी एका तारखेला कसे भेटणार आणि 15 दिवसात चौकशी कशी पूर्ण करणार? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे आणि प्रशासकीय अडचणी नेमके इथेच येतात. पण याच अडचणीवर मात करण्यासाठी पथकात उपजिल्हाधिकारी महसूल यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक केली आहे. अच्छा, म्हणजे त्यांचं काम वेगळं असतं. हो, हे सदस्य सचिव काय करतात तर ते आधीच सर्व पूर्वतयारी, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि तारखांचं नियोजन करतात. त्यामुळे त्या 4 अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी आणि निर्णय घेताना एकत्र यायचे असते. आणि जे इतर सामान्य स्वरूपाचे गंभीर प्रकरण असेल तिथेही जास्तीत जास्त 30 दिवसांत अहवाल सादर करावाच लागतो. म्हणजे 15 आणि 30 दिवसांची कडक मुदत आहे. हो, म्हणजे महिने आणि वर्षे वाट बघण्याची आता अजिबात गरज नाही. म्हणजे कालमर्यादा खूपच कडक ठेवली आहे. होय. आणि जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर एक प्रश्न उरतो की या दक्षता पथकांवर कोणाचे नियंत्रण असेल? जर दक्षता पथकानेच काम केले नाही तर? हा प्रश्न पण लोकांच्या मनात येऊ शकतो. तर त्यावरही शासनाने एक मोठी यंत्रणा उभी केली आहे. राज्याचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 6 सदस्यीय राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अच्छा, थेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली? हो, ज्यात राज्याचे अपर मुख्य सचिव महसूल आणि इतर वरिष्ठ सचिव पातळीवरील अधिकारी आहेत. ही राज्यस्तरीय समिती दर 6 महिन्यांनी या सर्व 7 दक्षता पथकांच्या कामाचा आढावा घेईल. म्हणजे दक्षता पथकाने किती प्रकरणे 15 दिवसात निकाली काढली आणि किती प्रलंबित ठेवली याचा जाब त्यांना थेट मंत्रालयात द्यावा लागणार आहे. तर या सगळ्या चर्चेचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की आता स्थानिक पातळीवर कोणालाही मनमानी कारभार करता येणार नाही. चुकीची नोंद करणं असो वा शासनाचा महसूल बुडवणं असो, आता थेट राज्य पातळीवरून वॉच ठेवला जाणार आहे. अगदी बरोबर. तुम्ही तुमच्या भागातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाबाबत तक्रार करणार का? कमेंटमध्ये लिहा. महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपण या संपूर्ण अत्यंत माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचे तर हा 4 डिसेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे तो केवळ एक कागदी आदेश नसून एक अत्यंत भक्कम कायदेशीर चौकट तयार करतो. या दक्षता पथकातील किमान 4 अधिकाऱ्यांची एकाच वेळी अनिवार्य उपस्थिती, 15 आणि 30 दिवसांची अत्यंत कडक कालमर्यादा आणि तो कायदा पण. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979ची निर्माण केलेली दहशत. या सर्व गोष्टींमुळे प्रशासनातील चुकीच्या प्रवृत्तींना मोठा आळा बसणार आहे. नक्कीच. अधिकारी आणि कर्मचारी यांनी जर आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, जाणीवपूर्वक त्रास दिला किंवा कर्तव्यात कसूर केली तर त्यांना आता थेट शिस्तभंगाच्या आणि नोकरी गमावण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच.
असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते नक्की सुचवा. आपण त्या कायद्याचंही असेच सविस्तर आणि सोप्या भाषेत विश्लेषण करू. तसेच रोजच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक खाली दिलेली आहे. नक्की जॉईन व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. सुरुवातीला आपण बोललो होतो ना की हतबल होऊन कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची वेळ आता येणार नाही. हे दक्षता पथक आणि हा 4 डिसेंबर 2025चा शासन निर्णय तीच ताकद तुम्हाला देतोय. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.